अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज आपण कामाक्षी दिवा म्हणजेच अष्टलक्ष्मी दिवा याची पूजा कशी करायची, ती कोणत्या दिवशी करायची याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, स्वामी माऊली चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। अष्टलक्ष्मी दिव्याला म्हणजेच कामाक्षी दिव्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामाक्षी दिव्याचे पूजन कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या घरामध्ये जर आपण अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करत असू, दिवा प्रज्वलित करत असू, तर आपल्याला विशेष रूपी त्याचे फळ प्राप्त होते। अष्टलक्ष्मी दिव्याला लक्ष्मी स्वरूप मानले जाते। या कामाक्षी दिव्यामध्ये 2 डिझाईन येतात। दुसऱ्या डिझाईनमध्ये लक्ष्मी देवी ही कमळावरती बसलेली असते आणि लक्ष्मी मातेच्या दोन्ही बाजूला गजलक्ष्मी ह्या असतात। त्याचप्रमाणे हा अष्टलक्ष्मी दिवा मी स्वामी मूर्ती आर्ट येथून मागवलेला आहे। तुम्हाला खाली जो स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, या नंबरवरती आपण कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून हा दिवा किंवा इतर कुठलेही पूजेचे साहित्य, त्याचप्रमाणे कुंचन सेवा सुद्धा आपण या नंबरवरती मेसेज करून किंवा कॉल करून मागवून घेऊ शकतो। आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत। अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी मातेचे 8 रूप असलेले प्रतीक आहे। अष्टलक्ष्मी दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। पॅकिंग सुद्धा आपण बघू शकतो, खूप छान प्रकारे पॅकिंग याची केलेली आहे। अष्टलक्ष्मी दिवा आपल्या घरात आपण प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये, तर या दिव्यासोबतच मी हे 2 छान आसन सुद्धा मागवलेले होते। हे आसन आपण अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करण्यासाठी किंवा इतर पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतो। त्याचप्रमाणे हे गोल आकारामध्ये सुद्धा छोटा आसन मागवलेला आहे, त्याच्यावरती तर अशी डिझाईन आहे। हे सुद्धा आपण कुंचनच्या पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतो। याच्यावरती कुंचन ठेवल्याने अतिशय सुंदर दिसतो। तर आता हा आपला अष्टलक्ष्मी दिवा, याची पॅकिंग तुम्ही बघू शकता, अगदी छान प्रकारे यांनी पॅकिंग केलेली आहे। हा अष्टलक्ष्मी दिवा जर आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला, त्याची नियमित पूजा केली, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते आणि त्यासोबतच आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते। या अष्टलक्ष्मी दिव्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते। त्याचप्रमाणे या अष्टलक्ष्मी दिव्याला कामाक्षी दिवा सुद्धा म्हटले जाते। जर आपण पहिल्यांदाच या दिव्याला घरी आणत असू, तर घरी आणल्यानंतर आपल्याला हा दिवा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर बघू शकतो आपण किती सुंदर असा हा दिवा आहे। वजनाला सुद्धा अतिशय जड आहे। त्याचप्रमाणे त्यावरती केलेलं काम सुद्धा अतिशय रेखीव आहे। तर आता दिवा सर्वात आधी घरी आणल्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याला पूजेमध्ये वापरायचा आहे। तर आपल्याला हा दिवा विधिवत पूजा करून मिळतो। तर तुम्ही बघू शकता दिव्यावरती समोर सुंदर असे मोर पण आहेत। या दिव्यामध्ये छोटी साईज सुद्धा येते, पण मी मोठी साईजच घेतलेली आहे। च्या बाजूला सुद्धा आपण बघू शकतो मध्ये कळस आणि दोन्ही बाजूला 2 गजलक्ष्मी ह्या दिलेल्या आहेत। तर असा हा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। तर सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण दिवा लावत असू किंवा ज्या ठिकाणी आपण दिव्याची पूजा करत असू, ती जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण देवघर, देवाचा कोपरा हा नेहमी स्वच्छ ठेवत असतो, त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी दिवा लावत असू, ती जागा सुद्धा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायची आहे। तर इथे सर्वात आधी ज्या ठिकाणी मी दिवा लावून घेणार आहे, ती जागा मी स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं गोमूत्र सुद्धा टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला या अष्टलक्ष्मी दिव्याला अलंकारित करायचे आहे। तर त्यासाठी मी इथे काय काय घेणार आहे हे तुम्हाला सांगते। तर इथंच एका वाटीमध्ये मी हळद,
त्याचप्रमाणे चंदन आणि गुलाबजल घेतलेला आहे। तर हे सर्व मिश्रण मी आता एकत्रित करून घेत आहे। त्यानंतर आपण आधी जो दिवा ओपन केलेला होता त्या दिव्याला सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर दिवा स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे। नंतर आता ज्या ठिकाणी आपण दिवा लावतोय त्या ठिकाणी मी इथे कुंकवामध्ये थोडं गुलाबजल टाकून घेतलेला आहे आणि कुंकवाने इथे स्वस्तिक काढून घेत आहे। आपण जर दिव्याला पहिल्यांदाच घरी आणत असू तर आपल्याला दिवा तसाच घरी आणायचा नाही, त्यासोबत आपल्याला हळदी, कुंकू आणि त्यासोबतच माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला घरी आणायचा आहे। हे करणे शुभ मानले जाते। अष्टलक्ष्मी दिवा लावल्याने मन शांत होते, त्याचप्रमाणे चिंता कमी होऊन आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते। तर आता इथे मी स्वस्तिक काढून घेतल्यानंतर त्यावरती सुद्धा हळदी आणि कुंकू अलंकारित केलेला आहे। त्यानंतर आता स्वस्तिक काढून घेतल्यानंतर त्यावरती आता जे आपण अष्टलक्ष्मी दिव्यासोबत आसन मागवलेलं होतं ते आसन सुद्धा यावरती ठेवून घेणार आहे। त्यानंतर या आसनावरती एक ताम्हण ठेवून घेतलेलं आहे। हे ताम्हण तुम्ही मातीचं, चांदीचं, पितळेचं किंवा त्याचं सुद्धा घेऊ शकता। मी इथे पितळेचं ताम्हण घेतलेलं आहे। त्यानंतर ताम्हणाला आपल्याला हळदी आणि कुंकवाने अलंकारित करायचे आहे। मी हे दिसायला सुंदर दिसतं त्यामुळे अशा प्रकारे करते। तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या ताम्हणाला अलंकारित करू शकता। तर आता ताम्हणाला मी इथे हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे। जर आपण पहिल्यांदाच कामाक्षी दिवा खरेदी करत असू तर एकादशी किंवा पौर्णिमा या तिथीवर खरेदी करावा। या दिवशी खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले जाते। त्यातच जर शुक्रवार येत असेल तर हे अतिशय शुभ तर उत्तम होते। तर आता इथे ताम्हणाला माझं हळदी आणि कुंकू लावून झालेलं आहे। त्यानंतर आता ताम्हणामध्ये आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे आपल्याला दिव्याच्या खाली ही 2 विड्याची पाने ठेवायची आहेत। तर मी इथे 2 विड्याची म्हणजेच खाऊची पाने घेतलेली आहेत, ते या ताम्हणामध्ये ठेवून घेत आहे। तुमच्याकडे जर विड्याची किंवा खाऊची पाने नसतील तर काही हरकत नाही, आपण पानांऐवजी तांदळाची रास सुद्धा टाकून घेऊ शकतो। त्यावरती मी तांदूळ टाकून घेणार आहे। आपल्याला जर तांदळाची रास टाकायची असेल तर आपण ते सुद्धा करू शकतो। तर इथे मी थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहे। तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण कुठल्याही पूजेमध्ये तांदळाचा वापर हा करत असतो। तर इथे तांदळावरती सुद्धा हळदी आणि कुंकू वाहून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे मी अष्टलक्ष्मी दिव्याला हळदी आणि कुंकवाने अलंकारित करणार आहे। तर बघू शकता दिवा मी घरी आणल्यानंतर लिंबू, दही आणि त्यासोबतच त्यामध्ये थोडं हळद मिक्स करून ते मिश्रण या दिव्यावरती लावून घेतलेलं आहे आणि त्याने दिवा स्वच्छ करून घेतलेला आहे। त्यानंतर बघू शकता दिवा दिसायला खूप छान दिसतो। तर आता दिव्याला आपण अलंकारित करून घेणार आहोत। त्यासाठी मी जे हळद, गुलाबजल आणि चंदन मिक्स केलेलं होतं त्या मिश्रणाने अष्टलक्ष्मी दिव्याला अलंकारित करून घेत आहे। तर आता दिव्याच्या दोन्ही बाजूला इथे मी हळद लावून घेत आहे। त्यानंतर दिव्यावरती ज्या अष्टलक्ष्मी दिलेल्या आहे, जे अष्टलक्ष्मीचे स्वरूप आहे त्याला सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे। तर अष्टलक्ष्मी दिवा आपल्याला केव्हा प्रज्वलित करायचा? अष्टलक्ष्मी दिवा हा आपल्याला मंगळवार किंवा शुक्रवारी आपण तो प्रज्वलित करू शकतो। त्यासोबतच जर आपण पहिल्यांदाच दिवा घरी आणत असू तर घरी आणल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा आपण त्याची पूजा करतो तर त्या दिवसापासून 40 दिवसापर्यंत आपण त्याची नियमित पूजा करायची आहे आणि नियमित 40 दिवस दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे दिव्याची पूजा आपल्याला करायची आहे। त्याऐवजी तुमच्याकडे जर आधीच असा दिवा असेल तर आपण मंगळवार, शुक्रवार किंवा त्यासोबतच पौर्णिमा किंवा एकादशी किंवा तुम्ही जर अखंड दिवा तुमच्याकडे प्रज्वलित होत असेल
आपल्याकडे जर अखंड दिवा लागत असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण या दिव्याचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा नवरात्री असते तर नवरात्रीमध्ये सुद्धा अखंड दिवा म्हणून आपण या दिव्याला प्रज्वलित करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण रोजच्या रोज सुद्धा या दिव्याची पूजा केल्याने किंवा हा दिवा प्रज्वलित केल्याने अष्टलक्ष्मीची पूजा केल्याचे आपल्याला नक्कीच पुण्य लाभेल. तर अष्टलक्ष्मी दिवा हा आपल्याला सूर्योदयाच्या आधी उठून अभ्यंगस्नान करून पूजेच्या जागी ज्या ठिकाणी आपण दिवा लावत असू त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मी इथे आसन घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जर छोटा चौरंग असेल किंवा पाट असेल तर पाटावरती सुद्धा आपण हा दिवा प्रज्वलित करू शकतो. तर आता इथे मी जे हळद आणि चंदन एकत्रित केलेलं होतं त्याने दिव्याला अलंकारित करून झालेलं आहे. त्यानंतर आता कुंकवाने सुद्धा अष्टलक्ष्मीला आणि मध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांना सुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेत आहे. आता इथे मी दिव्याला हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला वाती घ्यायच्या आहेत. याऐवजी आपण तुपामध्ये जर दिवा लावत असू तर फुलवाती सुद्धा घेतल्या तरी चालतील. दिवा हा अंधकार दूर करून प्रकाशाकडे नेत असतो. ते म्हटले जाते की अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित केल्याने त्याचे नियमित पूजन केल्याने किंवा अष्टलक्ष्मी दिव्यासमोर प्रार्थना केल्याने ती प्रार्थना लवकर सफल होते अशी मान्यता आहे. लावत असताना आपल्याला नेहमी शुद्ध तेल आणि स्वच्छ वातीच वापरायच्या आहेत. तर इथे आता मी जे सुंदर असे मोर आहेत दिव्याच्या दोन्ही बाजूला त्यांना सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेत आहे. त्यासोबतच दिव्याला सुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेत आहे. आता यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये आपण अष्टलक्ष्मी दिव्याचे सकाळी किंवा संध्याकाळी नियमित पूजन केल्याने आपल्याला त्याचे विशेष लाभ पाहण्यास मिळतात. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला दिवा लावताना किंवा याऐवजी मी इथे बघू शकता 8 वाती घेतलेल्या आहेत. तर आता या 8ही वातींना एकत्रित करून त्याचा कमळासारखा आकार मी इथे तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी आपण 8ही वाती एकत्रित करून त्याला इथे मी दोन्ही बाजूनी जोडून घेणार आहेत. म्हणजेच ज्या प्रकारे आपण फुलवात तयार करतो त्याच प्रकारे वातीच्या दोन्हीही तोंड आपण एकत्रित करून त्यांना जोडून घेणार आहोत. कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते. त्यामुळे आपण या वातींना कमळाचा आकार देऊन घेणार आहोत. तर आता इथे आपण बघू शकता मी 8ही वाती एकत्रित करून त्या जोडून घेत आहे. त्यानंतर त्यांना ह्या वातीमधील प्रत्येक वाती वेगवेगळ्या करून घेत आहे जेणेकरून त्याचा कमळासारखा आकार दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण त्याला कमळाचा आकार देऊन द्यायचा आहे. तर आता इथे आपली वात तयार झालेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे. तर इथे दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला खोबऱ्याचे तेल किंवा तिळाचे तेल त्याचप्रमाणे शुद्ध तुपाचा सुद्धा आपण दिवा या ठिकाणी प्रज्वलित करून घेऊ शकतो. तर आता बघू शकता आपली वात तयार झालेली आहे कमळाच्या आकाराची. तर आता दिवा प्रज्वलित करून घेण्यासाठी मी इथे तिळाच्या तेलाचा वापर करत आहे. तर आता दिव्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर ही वात आपल्याला तेलामध्ये भिजवून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्याला सुगंधित फुलांनी अलंकारित सुद्धा करायचे आहे. जसे की मोगरा, गुलाब याप्रमाणे इतर फुले जर आपल्याकडे असतील तर त्यांनी सुद्धा आपल्याला दिव्याला अलंकारित करून घ्यायचे आहे. तर इथे मी तिळाचं तेल आता दिव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. जसे तुम्हाला सांगितले की आपण याऐवजी नारळाचं तेल किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा या ठिकाणी प्रज्वलित करून घेऊ शकतो. आता इथे मी तामणामध्ये तांदुळावरती दिवा ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हवं तसं आपण या दिव्याला सुगंधित फुलांनी त्याचप्रमाणे विड्याच्या पानांनी किंवा आपल्याकडे जर इतर कुठलेही पाने असतील तर त्या पानांनी आपण दिव्याला प्रकारे सजवून घेऊ शकतो. तर माझ्याकडे
विड्याच्या पानाचा वेल आहे, त्यामुळे एकसारखेच विड्याची पाने घेतलेली आहे आणि ते दिव्याभोवती ठेवून घेत आहे। त्यासोबतच आपण फुलांनी सुद्धा त्याला अलंकारित करून घेऊ शकतो। तर आता इथे मी विड्याची पाने ठेवून घेतलेली आहेत। लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची 8 रूपे। हे रूप म्हणजे समृद्धी, भाग्य, ज्ञान, शक्ती, यश, संतान आणि त्याचप्रमाणे ऐश्वर्याचे सुद्धा प्रतीक आहे। अष्टलक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी, लक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, संतलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी, त्याचप्रमाणे ऐश्वर्यलक्ष्मी आणि गजलक्ष्मी 8 लक्ष्मीचे रूप आहेत। आदिलक्ष्मी हे लक्ष्मीचे प्राथमिक रूप जे समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे। धनलक्ष्मी, धनलक्ष्मी म्हणजे धन आणि संपत्तीची देवी। त्याचप्रमाणे धान्यलक्ष्मी जे अन्न आणि शेतीचे प्रतीक आहे। त्यानंतर संतानलक्ष्मी जे संतती आणि कुटुंबाचे प्रतीक आहे। त्यानंतर वीरलक्ष्मी जे धैर्य आणि शूरवीराचे प्रतीक आहे। त्यानंतर भाग्यलक्ष्मी जे भाग्य आणि नशिबाचे प्रतीक आहे। त्यानंतर विजयालक्ष्मी जे विजय आणि यशाचे प्रतीक आहे। अशा प्रकारच्या अष्टलक्ष्मी दिव्याचे पूजा करणे हे अतिशय शुभ मानले जाते। त्यामध्ये जर आपण दिवाळीच्या कालावधीत जर या दिव्याची पूजा आराधना करत असू तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। त्यासोबतच आपल्या घरात जी काही वाईट नेगेटिव्हिटी असेल ती दूर होते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते। तर आता इथे बघू शकता आपण जे 8 वातींचे मिळून एक वात तयार केलेली होती ती दिव्यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आता दिवा प्रज्वलित करून घेणार आहे। तर यासाठी दिव्याला सुद्धा परत एकदा हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे। त्यासोबतच अक्षदा सुद्धा दिव्याला वाहून घेतलेल्या आहेत। आता यानंतर लक्ष्मी दिवा हा आपल्याला दसरा, त्याचप्रमाणे नवरात्री किंवा दिवाळीच्या कालावधीमध्ये आपण हा दिवा प्रज्वलित करू शकतो। यामुळे घरामध्ये शांती टिकून राहण्यास मदत होते। त्याचप्रमाणे दिवाळीच्या कालावधीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी हा दिवा प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानले जाते। लक्ष्मी दिवा हा विविध प्रकारच्या धातूमध्ये सुद्धा बनलेला असतो, जसे की तांबे, पितळ किंवा चांदी। चांदीमध्ये किंवा पितळेमध्ये सुद्धा आपण हा दिवा घेऊ शकतो। मी इथे पितळेमध्येच दिवा घेतलेला आहे। तर आता दिवा प्रज्वलित करून झालेला आहे। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर बघू शकतो दिसायला सुद्धा दिवा अतिशय सुंदर दिसतो। आपण पूजेच्या वेळी कुठल्याही शुभ प्रसंगी या दिव्याची पूजा आराधना करतो। आपल्याकडे जर सत्यनारायण पूजा असेल किंवा इतर कुठलीही पूजा असेल तर त्या शुभ प्रसंगी आपण हा दिवा नक्की प्रज्वलित करावा। तर आता इथे मी दिव्याला परत एकदा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेत आहे। त्यामध्ये ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांना हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेत आहे आणि मध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांना सुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेत आहे। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ज्योतीला लक्ष्मी स्वरूप मानून देवीला नमस्कार करायचा आहे। त्यासोबतच आपल्याला दिव्याला फूल, अक्षदा ह्या अर्पण करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला नमस्कार करून घ्यायचा आहे। अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशा बघायची आहे। तर अशा प्रकारे मी अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।